पायाभूत सुविधा निर्मितीतून लातूर पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. लातूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण. नवनियुक्त 46 पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप. QR कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभ. पारंपरिक गुन्हेगारी आणि सायबर गुन्हेगारीमध्ये मोठा फरक आहे. आताचा सायबर गुन्हेगार कुठेतरी दूरवर बसून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करत आहे. अशा आव्हानात्मक काळात नागरिकांच्या सायबर सुरक्षिततेसाठी आणि सायबर गुन्ह्यांच्या उकलीसाठी लातूर सायबर पोलीस ठाण्याची नूतनीकृत अद्ययावत इमारत उपयुक्त ठरेल, असं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं. तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला लातूर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री भोसले यांच्या हस्ते झालं. नव्याने पोलीस दलात भरती झालेल्या 46 पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच जिल्हाभरात राबवण्यात येणाऱ्या QR कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचाही शुभारंभ करण्यात आला. विधान परिषद आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार संजय बनसोडे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीणा, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष अभियंता बाबासाहेब थोरात यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाला सुसज्ज घरे आणि आधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. लातूर जिल्ह्यातही पोलिसांना नवीन घरे, पोलीस अधीक्षक कार्यालयाला सुसज्ज इमारत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं पालकमंत्री श्री भोसले म्हणाले. लातूर जिल्हा पोलीस दलाने गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांनी ड्रग्ज रॅकेट आणि बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सजग राहून गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा, असं ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण पाहता सायबर ठाण्याचं सक्षमीकरण आवश्यक आहे. लातूरमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शहरात अधिक CCTV कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना आमदार विक्रम काळे यांनी केली. जिल्ह्याच्या निर्मितीपासून लातूर पोलीस दल विविध क्षेत्रात अग्रेसर राहिलं आहे. येथील लोकप्रतिनिधी सदैव पोलीस दलाच्या पाठीशी उभे राहतात. ही लातूरची राजकीय संस्कृती आहे. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे. यासाठी लातूर पोलीस दलाने पुढाकार घ्यावा, असं आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले. खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी लातूर जिल्हा पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचं सांगितलं. सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत अद्ययावत इमारतीमुळे सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असे आमदार संजय बनसोडे म्हणाले. तसेच लातूरचे पोलीस दल आव्हानात्मक परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जपत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी प्रास्ताविक केला. आपले लातूर सुरक्षित लातूर उपक्रमांतर्गत लोकसहभागातून जिल्ह्यात 510 CCTV बसवण्यात आले आहेत. पोलीस केवळ गुन्हे उघड करत नाही, तर पोलीस शेतकऱ्यांच्या बांधांवर या उपक्रमातून शेतीचे वादही सोडवत आहेत, असं त्यांनी सांगितलं. लातूर पोलीस लातूरकरांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी सज्ज आणि सक्षम असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.